नमस्कार मंडळी. जन्म खेडेगावातला, त्यामुळे दूध हे डेअरीतच मिळतं, नाहीतर फार फार शेजाऱ्यांकडे मिळतं हेच माहीत होतं. जेव्हा पुण्याला गेले तेव्हा समजलं की दूध किराणाच्या दुकानात, बेकरीत, तसंच होम डिलिव्हरीसुद्धा मिळते. पण भारताबाहेर आल्यानंतर चित्रच वेगळं. भारताबाहेर दूध हे शक्यतो ग्रॉसरी स्टोअरमध्ये मिळतं आणि त्यातल्या त्यात म्हैशीचं दूध मिळणं म्हणजे पर्वणीच. मी जिथे राहते तिथे हल्लीच म्हैशीचं दूध मिळायला लागलं आहे, पण अगदी ते मिळतं हजीर ते वजीरसारखं. मागणी खूप आणि पुरवठा कमी आहे, त्यामुळे ते कधी मिळेल कधी नाही याच्यावर भरोसा नसतो. यंदाच्या दिवाळीत मात्र सुदैवाने म्हैशीचं दूध मिळालं. आठवडाभर मी साय साठवत गेले आणि विकेंडला शेवटी त्याचं लोणी बनवलं. लोणी तयार होत होतं तेव्हा मनात खूप आनंद होत होता, कारण बऱ्याच दिवसानंतर रवी घुसवण्याचा आवाज ऐकायला मिळाला. तो आवाज अगदी बालपणात घेऊन गेला. लोणी तयार झाल्यावर त्याचा पहिला वाटा धपाट्यासोबत खाल्ला. कितीतरी दिवसांनी असं घरचं ताजं लोणी आणि धपाटे खायला मिळाले. बाकीचं जे लोणी उरलं होतं त्याचं तूप काढायचं ठरवलं. एरवी मी तूप बनवण्यासाठी ग्रॉसरी स्टोअरमधून रेडीमेडच बटर घेऊन येते. यावेळेस पण अस्सल घरच्या लोण्याचं तूप काढायला मिळालं. ती एक वेगळीच मजा होती. ह्या सगळ्या प्रवासात घरचं तूप बनवण्याचा आनंद पुन्हा बऱ्याच वर्षांनी अनुभवता आला. साय साठवण्यापासून लोण्याचा सुवास अगदी तूप तयार होईपर्यंत सगळं मनाला सुख देऊन गेलं. धन्यवाद.